काँग्रेसला हादरे सुरूच. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सूटचिठ्ठी दिल्याने पक्षाला धक्का बसला आहे. चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने लोणावळा येथे 2 दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या शिबिराला काही आमदार उपस्थित नव्हते. दरम्यान अशा आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली आहे. अनुपस्थित आमदारांमध्ये माधव पवार, जावळगावकर, मोहन हंबर्डे, गीतेश अंतापूरकर हे तिघेही नांदेड जिल्ह्यातील आमदार आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत. सुलभा खोडके, जिशान सिद्दीकी, अमीन पटेल, अमित झनका यांचा समावेश होता. पक्षाचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी राज्य नेतृत्वाला हा विषय गांभीर्याने घेऊन विनाकारण अधिवेशनाला गैरहजर राहणाऱ्या आमदारावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते.